नमस्कार मंडळी. लोक काय म्हणतील? खरं सांगू का, आपल्या आयुष्यातला अर्ध्याहून अधिक वेळ आपण अशा लोकांसाठी खर्च करतो ज्यांना आपल्या अस्तित्वाची कधीही साधी फिकीरही नसते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या मनात एक अदृश्य प्रेक्षक बनलेला असतो. कपडे निवडताना आपण आरशात स्वतःला बघण्यापेक्षा बाहेर गेलेल्या लोक काय म्हणतील याचा विचार जास्त करतो. हॉटेलमध्ये जेवताना, सोशल मीडियावर फोटो टाकताना, अगदी एखादा निर्णय घेताना मनात पहिली पाल चुकचुकते. ती म्हणजे, अरे पण 4 चौघात हे बरे दिसेल का? मजा बघा कशी आहे. हे 4 लोक नक्की कोण आहेत हे आजूबाजूच्या कोणालाच उमजले नाही. आपण ज्यांना भीतीने स्वतःची स्वप्न कपाटात बंद करून ठेवतो, तेच लोक आपल्या संकटात असताना आपल्या घरची साधी बेल वाजवायलाही येत नाहीत. एखाद्या दिवशी आपण जगाचा निरोप घेतला ना, तरी हेच लोक स्मशानात परत येताना जेवण कसं होतं यावर चर्चा करतील. हे ऐकायला थोडं कडू वाटेल, पण हेच वास्तव्य आहे. मग ज्याच्या मताची किंमत 2 दिवसाच्या चर्चेपलीकडे काहीच नाही, त्याच्यासाठी आपण अख्खं आयुष्य का पणाला लावायचं? लोकांना काय वाटेल या भीतीने मुक्त होण्याचा पहिला मार्ग म्हणजे स्वीकारणं की आपण या जगात सर्वांना खुश करायला आलेलो नाही. तुम्ही कितीही चांगलं वागला तरी कुणी तुमच्यात खोड काढणारच आहे. तुम्ही गप्प बसलात तर लोक अहंकारी म्हणतील, जास्त बोललात तर बडबडी म्हणतील, पैसे कमवले तर माज आलाय म्हणतील आणि नाही कमवले तर नतदृष्ट म्हणतील. थोडक्यात काय तर लोकांच्या तोंडाला कुलूप लावणं आपल्या हातात नाही, पण त्यांच्या शब्दाकडे दुर्लक्ष करणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. आपण नक्कीच कानाला लावू शकतो, पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला शिकाल त्या दिवशी ही भीती आपोआपच पळून जाईल. स्वतःच्या चुकावर हसायला शिका, मोकळेपणाने जगा. नवीन काही करायचं असेल तर बिंदास करा. लोक हसतील, हसू दे. तुमचं घर, तुमचं पोट, तुमची शांतता ही तुमची जबाबदारी आहे, जगाची नाही. आयुष्य खूप छोटे आहे आणि ते दुसऱ्याच्या अट्टीवर जगण्यात काहीच अर्थ नाही. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची सोबत आवडू लागेल आणि स्वतःचा निर्णय अभिमान वाटेल, त्या दिवशी लोक काय म्हणतील हा प्रश्न तुमच्या आयुष्यात कायमचा बाद झालेला असेल. शेवटी काय तर ऐकावे जनाचे, करावे मनाचे. तुमच्या आयुष्यातला असा कोणता निर्णय आहे जो तो केवळ लोक काय म्हणतील या भीतीपोटी तुम्ही मागे घेतला किंवा बदलला? आज मागे वळून पाहताना त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर्वांना रामकृष्ण हरी. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. समाजातील प्रामाणिकपणा, समाजसेवा याच्यावर प्रेम करा, पण विश्वासघाती, दगाबाज आणि खोट्या राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, चुगलीखोर अशा लोकांपासून सावध व दूर राहा. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा. नेहमी सुखी, समाधानी, आनंदी राहा. नेहमी सावध राहा, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. बरोबर आहे? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.